राज्यात काल नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये चुरशीच्या निवडणुका झाल्या होत्या. काल मतदान झाल्यानंतर आज खरं तर निकाल लागणार असं घोषित केलं होतं. मात्र काल कोर्टाच्या आदेशानुसार हा निकाल 21 तारखेला खरं तर ही मतमोजणी होणार असल्यामुळे खरं तर जवळपास 18 ते 19 दिवस ह्या ज्या ईव्हीएम ज्या मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले. आपण जर बघितलं तर ह्या निर्णय कोर्टाच्या ह्या निर्णयावर स्थानिक प्रशासनावरती मोठी ह्या सुरक्षित जबाबदारी आलेली आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण बघू शकतो की पंढरपूरचं जे मतदान होतं ते काल चुरशीचं झालं होतं. जवळपास 64% मतदान झाल्यानंतर ह्या ज्या मतपेट्या आहेत त्या सगळ्या मतपेट्या एका स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. या स्ट्रॉंग रूमची जर व्यवस्था आपण बघितली तर आतल्या साईडला जर बघितली एसआरपीचा बंदोबस्त आहे, बाहेरच्या साईडला स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे. यामध्ये जर आपण बघितलं 2 पोलीस अधिकारी असतील आणि 16 पोलीस असतील असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तिसऱ्या डोळ्याची देखील नजर ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेली. जवळपास 20 CCTV कॅमेरे इथे करता तैनात करण्यात आले. त्याचबरोबर लाईटची जर व्यवस्था आपण बघितलं 24 तास लाईटी सुरू असलेली देखील आपल्याला पाहायला मिळेल. लाईट मध्ये देखील कुठलीही लाईट जाऊन यासाठी जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पूर्णपणे अशी स्ट्रॉंग रूमची बंदोबस्त चोख बंदोबस्त करत इथं ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जे वेगवेगळ्या पक्षाचे जे काही कार्यकर्ते ते देखील इथं 24 तास बंदोबस्त करता देखील तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर स्ट्रॉंग रूमची ही चोख व्यवस्था इथं पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.